नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। अपेक्षेप्रमाणे कोल्हापुरात आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज विजयी झालेले आहेत। खरं तर कोल्हापुरात असा प्रचार केला जात होता, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, म्हणजेच राजेश क्षीरसागर हे धनशक्तीचं प्रतीक आणि त्यांचे चिरंजीव ऋतुराज यांच्या विरोधात असलेले उमेदवार एक रिक्षा चालक राजू जाधव होता आणि दुसरे म्हणजे सरदार उर्फ विजय साळोखे, हे जे कोल्हापूरचे क्रीडापटू आहेत, हॉकीपटू आहेत। त्यांनी कोल्हापूरच्या क्रीडा विभागासाठी, खेळांसाठी मोठं योगदान दिलेलं आहे आणि गेल्या काही वर्षापासून ते व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित करत असत की कोल्हापुरातील रस्त्यांची, पाण्याची दुर्दशा कशी आहे, नेते मंडळी काय करतात, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि सर्वसामान्यांसाठी झटणारे म्हणून या सरदार साळुंखेकडे पाहिलं जात होतं आणि कोणत्याही परिस्थितीत ते विजयी होणार असं सुद्धा मतदारातून वातावरण होतं, लोक बोलत होते। पण क्षीरसागर यांचे चिरंजीव विजयी झालेले आहेत, म्हणजेच महायुतीची लाट कोल्हापूरमध्ये आहे असं स्पष्टपणे दिसून येत आहे। ऋतुराज क्षीरसागर हे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव असून त्यांचाही तरुणांचा गोतावळा मोठा आहे। प्रत्येक मंडळाशी त्यांचा संपर्क आहे। विशेषतः बुधवार पेठेपासून जे या मतदारसंघाच्या विभागात त्यांनी अलीकडे मोठा संपर्क वाढवलेला होता आणि त्यांच्यासह या मतदारसंघात दीपा ठाणेकर, मंगला साळोखे आणि किरण शिरोळे हे सुद्धा विजयी झालेले आहेत। म्हणजेच या ठिकाणी महायुतीचा ठसा स्पष्टपणे दिसून आलेला आहे। विजय साळोखे यांच्याबाबत बोलायचं झालं तर त्यांच्या संदर्भात मोठी सहानुभूती होती, पण ही सहानुभूती फक्त दिसण्यापुरतीच होती का असा प्रश्न या निकालानं पुढे आलेला आहे। मतदारांनी मात्र ऋतुराज क्षीरसागर यांच्यावरच शिक्कामोर्तब केलेला आहे, हे स्पष्ट झालेलं आहे। राजेश लाटकर विजयी झालेले आहेत। हे राजेश लाटकर म्हणजे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधातील उमेदवार होते। काँग्रेसनं त्यांना उमेदवारी दिली होती, पण काँग्रेसनं सुरुवातीला मधुरिमा राजे आणि राजेश लाटकर यांना उमेदवार म्हणून जाहीर केलेलं होतं, पण ऐन मधुरिमा राजे यांनी माघार घेतल्यानं राजेश लाटकर हेच मैदानात राहिले होते आणि त्यांनी राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। पण आज महापालिकेला मात्र ते काँग्रेसच्या गोटातून म्हणजेच बंटी पाटील यांच्या गोटातून विजयी झालेले आहेत। त्यामुळं बंटी पाटील यांचं श्रेय या ठिकाणी दिसून येत आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।